लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानिनी ही जीवा व नंदिनीकडे पाहत विचार करत असते की पार्थ काव्याची जोडी अशी का झाली नाही, त्यांच्यामध्ये प्रेमाची का वाढ लागली नाही, असे ती विचार करत असते. त्यानंतर आपण पाहतो मानिनी ही नंदिनीला विचारते, नंदिनी काव्या तुझी बहीण आहे ना, तुझी बहीण म्हणून ती तुझ्यासोबत सर्व गोष्टी शेअर करतच असेल. आणि तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते आणि ती मानिनीला विचारते, मानिनी काकू आज तुम्ही असे का विचारत आहात. तर तिकडे आपण पाहतो जीवा हा भास्करकडे गेलेला असतो आणि तो त्याच्या पुढे हात जोडून विनवणी करतो. तेच मी तुमच्या पुढे विनवणी करतो की आनंद निवासची डील तुम्ही कॅन्सल करा. आणि त्यावेळेस तो भास्कर ऐकायला तयारच नसतो. तर इकडे आपण पाहतो काव्याचा शोध घेऊ लागतो पार्थ. थकलेला असतो आणि त्याला काव्याही कुठेच भेटत नाही. तेव्हा मानिनीही पार्थला प्रश्न विचारते, काय झाले पार्थ, कुठे गेला होतास, काव्याला शोधायला गेला होतास का. तेव्हा पार्थ देखील उत्तर देतो, तेव्हा हो आई, काव्याला शोधायला गेलो होतो, परंतु काव्याचा पत्ता कुठेच नाही. आणि तो मानिनीला प्रश्न विचारतो, ती कुठेवर गेली असेल. आणि तेव्हा दोघेही विचारामध्ये पडलेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ काव्याला पुन्हा घरी घेऊन येणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.